सारखे परिधान करून पटीशाळेत वेढे करत भक्तजनांना मालगंठीचा अलौकिक अवसर दाखविला. या लीळेचे प्रतीक आज आपण या ओट्याच्या रूपात पाहत आहोत. राजमठात जाण्यासाठी असणाऱ्या 3 पायऱ्या लगत असणारी ही पूर्वसोंडी. या पूर्वसोंडीवर उभे राहून स्वामींनी श्रीगोंदा गावातील दाको नावाच्या लोहाराला दर्शन दिले. दर्शन होताच दाकोने 5 वर्णी जाडी, चौरी, पोफळ फोडणा, आरती, धुपटणे आणि पोफळे अशा 6 वस्तू भेट दिल्या. पश्चिम सोंडी तुरुंगमारोहणी छिन्नपापी बीजे करणे या लीळेची आहे. येथीचा राजवाहक कोण होईल या स्वामींच्या प्रवृत्तीला पात्र झालेल्या भट्टोबासांच्या पाठीवर आरूढ होऊन सर्वज्ञ याच ठिकाणाहून छिन्नस्थळीला गेले. रायांगणाच्या पश्चिम परकोटाला एक खिडकी होती. त्यास पश्चिम खिडकी असे म्हणतात. पूर्व सोंडीच्या बाजूला मादनेचा चिरा होता. यावर स्वामींना 8 दिवसा क्षौर व 14 दिवसा मादने होत असे. मादने स्थानापासून पोळीच्या कडाने मोरी जात होती. त्यास परिवा असे म्हटले आहे. येथे भिक्षान्न टाकल्याबद्दल स्वामींनी नाथोबासांना शिक्षा पण केले. आज हे स्थान आपल्याला पाटील बाबा विशेषाजवळ दिसते. राजमठ आणि उंच मठ यामध्ये 9 हातांचे रायांगण होते. या रायांगणात स्वामी भोजना उपरांत प्रसंगी भटोबासांचा हात धरून शतपावली करत. यास वेढे करणे असे म्हणतात. ही लीळा आपल्याला षटकोनी ओट्याच्या रूपात अनुभवता येते. रायांगणाच्या दक्षिणेला उत्तराभिमुख नारायण मठ म्हणजेच उंच मठ आहे. दोन्ही मठापेक्षा हा मठ साधारण उंच आहे, म्हणून यास उंच मठ हे नाव देण्यात आले. हा मठ पाषाणाचा असून 16 खांबांवर त्याची उभारणी करण्यात आली आहे. वरचे छत पूर्वी पाषाणाचे होते. आजही या मठाचे काही अवशेष आपणास पाहण्यास मिळतात. प्रद्धाचारात आढळणारा, परंपरेने बोलला जाणारा हा 18व्या शतकातला जीर्णोद्धार परणकर महानुभावांच्या नियोजनातून आणि हरकूबाई होळकर यांच्या आर्थिक निधीतून या मठांचा जीर्णोद्धार झाल्याचं आढळून येते. त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता. या व्यतिरिक्त त्यांनी श्री दत्त गुंफा पंचाळेश्वर, श्री क्षेत्र डोमेग्राम येथील छिन्नस्थळी आणि कन्हैयालाल मंदिर कनाशी या मठांचाही जीर्णोद्धार केल्याचे आढळून येते. त्यानंतर पुढे 20व्या शतकामध्ये कैवल्यवासी मोगले दादा यांनी सन 1960-62च्या दरम्यान हा जीर्णोद्धार केलेला आपणास आढळून येतो. या जीर्णोद्धारात मात्र व्यापक प्रमाणामध्ये स्थानाची यथास्थिती न बदलता मठत्रयांच्या भौगोलिक स्थितीमध्ये मात्र बदल झालेल्याचे आढळून येते. त्यानंतर 21व्या शतकामध्ये प्रस्तुत आपणास दिसत असलेला जो जीर्णोद्धार आहे तो कैवल्यवासी प्रेमजीबाई रुपारेल यांच्या नियोजनातून हा जीर्णोद्धार आपणास झालेला दिसून येतो. हे देखील तैसे आठविजे या आज्ञेनुसार स्थानवंदन करत स्वामींच्या लीळेंचा अनुभूती आनंद अनुभवूयात. उंच मठ हे भक्तजनांचे उठण्या बसण्याचे ठिकाण होते. उंच मठावर चढून जाण्यासाठी 5 किंवा 7 पायऱ्या होत्या. या पायऱ्या लगत असणारी ही पूर्वसोंडी.
परमेश्वराच्या अप्राप्तीच्या दुःखास्थ उद्विग्न झालेल्या पाठकाच्या अंतःकरणातील भाव भक्तजनांना सांगत असताना सर्वज्ञ या सोंडीवर आसनस्थ झाले होते. म्हणून हिला पाठकाची सोंडी असेही म्हणतात. येथील पूर्व सिंहाडावरती आसनस्थ होऊन सर्वज्ञांनी भट्टोबास व नाथोबा यांना श्राद्धगृही भोजन केलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून मठावरून उड्या घालण्यास सांगितले. म्हणूनच ह्याला उडियाचे स्थान असे म्हणतात. उंच मठाचे उंबरवट व द्वार चौकट हे पाषाणाचे असून नमस्कारी आहेत. या चौकटीच्या आड लपून स्वामी भक्तांचा संवाद विसंवाद ऐकत, म्हणून याला लोपेस्थान म्हटले आहे. या उंच मठामधील 2 खांबांच्या मध्ये असणाऱ्या चौकात स्वामी कदाकाळी आसनस्थ होऊन दुपारी निरूपण करीत असत. याच ठिकाणी भट्टोबासांचे उपहार स्वीकार केले व दुधाकरता कवडे मागत असणाऱ्या आऊसा यांचा हट्ट याच ठिकाणी पूर्ण केला. या चौकातील आसन स्थान आज आपण ओट्याच्या रूपात पाहत आहोत. स्वामींच्या पवित्र स्पर्शाने हे दोन्ही खांब देखील नमस्करणीय होय. उंच मठाच्या आग्नेय बाजूला तांबूळ खिडकी आहे. बाहेरून येताना स्वामी या कोपऱ्यात तांबूळाची पीक टाकत होते. उंच मठाच्या छतावर जाण्याकरता वायव्य दिशेला दादरा म्हणजे जिना होता. हाच जिना चढून स्वामी उंच मठाच्या छतावर जाऊन नेवाशाच्या वाटेकडे दृष्टी लावून भट्टोबासांची वाट पाहत उभे होते. उंच मठ व प्रसन्न मठ या दोन्ही मठांच्या मध्ये 2 हाताची बोळ होती. तेथे कदाकाळी स्वामी रात्रीच्या वेळेस लघु परिश्रयाला जात होते. प्रसन्न मठ हा काष्टाचा म्हणजेच लाकडी 16 खांबांवर उभारलेला असून माळवधाचा होता. या मठात संन्यासी साधकांच्या विश्रांतीसाठी आग्नेय बाजूला पूर्व पश्चिम ओटा होता. येथे बसून स्वामी निरूपण करीत. एका प्रसंगी स्वामी उदास होऊन पहुडलेले असताना श्री प्रभूंची प्रसाद दुटी पाहताच स्वामी प्रसन्न झाले आणि म्हणूनच या मठाला प्रसन्न मठ हे नाव देण्यात आले. याच ओट्यावर स्वामींनी महादायिसाचा श्वेत उपहाराचा स्वीकार केला होता. एका प्रसंगी मध्यान्ह रात्री स्वामी जेव्हा मठाच्या वरती उभे होते तेव्हा स्वामींच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश निघाला. सर्वज्ञांच्या मूर्तीचा तो प्रकाश रेई नायकांच्या अंगणात पडला. प्रसन्न मठाच्या दक्षिण भिंतीला असणारा हा लहानसा ओटा आपल्याला त्या प्रकाश दर्शनाची लीळा आठवण करून देतो. परकोटाच्या पश्चिम भिंतीकडे स्वामी पश्चात प्रहरी दीर्घ परिश्रयासाठी जात होते. त्याचे प्रतीक म्हणजे हे दोन्ही ओटे. प्रसन्न मठाच्या बाहेरील बाजूला 8 खांबांवर उभारलेली उत्तर दक्षिण सैन पटिशाळा होती. स्वामी छिन्नस्थळीवरून येताना पावसात भिजले. तिमलेली म्हणजेच ओली वस्त्रे फेडून रेई नायकांकडून आलेली नवीन वस्त्र परिधान केली व या पटिशाळेवर रेई नायकांचा उपहार भक्तजनांसह स्वीकार केला. महाद्वाराच्या पूर्व बाजूच्या पटिशाळेवर सर्वज्ञांनी नाथोबांकरवी
एका निराश्रित स्त्रीचे सुएर म्हणजेच बाळंतपण करविले. सर्वज्ञ या ठिकाणी त्या बाळंत आईला विचारपूस करण्यासाठी येत होते. तिन्ही मठाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच हा महाद्वार, ज्याला स्वामींचा पवित्र स्पर्श होत होता. या ठिकाणी स्वामींनी भट्टोबासांना भिक्षांनाचे महत्व निरूपण केले. नित्यदिनी विहरणाला जात असताना महाद्वाराच्या बाहेरील बाजूस चरणचारी उभे राहून सर्वज्ञ दिशा अवलोकुनी अमंगल असणाऱ्या दिशा मंगल करीत होते, ते हे ठिकाण होय. अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या श्री चरण स्पर्शाने पावन झालेल्या या डोमेग्रामच्या पवित्र भूमीला अभिवादन करूया. या ठिकाणी स्वामींनी भट्टोबासांना भिक्षांनाचे महत्व निरूपण केले. नित्यदिनी विहरणाला जात असताना महाद्वाराच्या बाहेरील बाजूस चरणचारी उभे राहून सर्वज्ञ दिशा अवलोकुनी अमंगल असणाऱ्या दिशा मंगल करीत होते, ते हे ठिकाण होय. अशा प्रकारे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधरांच्या श्री चरण स्पर्शाने पावन झालेल्या या डोमेग्रामच्या पवित्र भूमीला अभिवादन करूया. कौनी ठाई कौनी विशेष, कौनी ठाई कौनी विशेष, अवघे विशेष डोमेग्रामी असती, अशी महिमा असलेलं महानुभाव पंथातील अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे डोमेग्राम होय. तर ती मदळसा की जिच्यावरती श्रीकर ठेवून आमच्या स्वामींनी साधांना महाराष्ट्राचं भविष्य कथन केलेलं आहे. सोंडी असेल ज्या ठिकाणी तत्कालीन समाजाचं सामाजिक स्थितीचं वर्णन दाकोच्या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ती सोंडी आहे ज्या ठिकाणी पाठकाचा अत्यंत भाव आपल्याला दिसतो. भिंत आहे, ओटा आहे, ज्या ओट्यावर बसून पंडित माहीमभट्टांच्या भेटीचं तथा त्यांच्या बोध संक्रमणाची ती लीळा आपल्या विस्मरणात कधीच जाऊ शकत नाही. खिडकी आहे जी तांबूळ खिडकी आहे, जिला पाहताच आचार्य भाईदेव व्यासांचा विरह अनावर झाला. हे ते स्थान आहे की ज्या ठिकाणी महानुभाव पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेव यांचा मृत्यू सर्वज्ञांनी चुकवलेला आहे. हे तेच स्थान आहे ज्या ठिकाणी अखंड ब्रह्मविद्येची गंगा प्रसवलेली आहे. या ठिकाणी असलेले तिन्ही मड आणि या वास्तूतून प्रगट होणाऱ्या सर्वज्ञ प्रभूंच्या एक एक लीळा म्हणजे एक एक रत्न आहे. स्थानाच्या ठिकाणी असलेल्या द्वैशक्ती, कृपा आणि माया या साधनवंतांना वरदान ठरलेले आहेत आणि म्हणून अशा या डोमेग्राम नगरीचं महत्त्व हे अपूर्व असं प्रकारचं आहे. अशी ही डोमेग्राम नगरीची महिमा जाणल्यानंतर असे वाटते की डोमेग्राम म्हणजे अव्यक्तमंत परमेश्वराच्या कृपेचे व्यक्त प्रवेशद्वारच होय. त्रयमठातील ईश्वरीय लीळांच्या पवित्र श्रुती अंतःकरणात साठवून ईश्वराच्या अलौकिक स्वरूपाचे दर्शन घडवणाऱ्या या पवित्र वास्तूला आपण साष्टांग दंडवत प्रणाम करूया.